गवळेवाडी संघ तर एका बाजूने श्री भैरवनाथ 11 भोसलेवाडी संघ, दोन्ही संघ एक एक सामना जिंकून या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. दोन्ही मातब्बर संघ आहेत. गवळेवाडी संघ देखील तितकाच मातब्बर आहे. पहिला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गवळेवाडी संघाकडून घेतलेला आहे. आमंत्रित केले फलंदाजीसाठी. पंचांना विनंती असेल आपण सामना लगेच चालू करायचा आहे. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आपण पाहतो सकाराम जोरे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सकाराम जोरे साहेब आपण देखील यायचा आहे. आपला देखील विशेष सन्मान व्यवस्थापन कमिटीच्या वतीने केला जाईल. आपला देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. सचिन पाटील थोडी लेग अंपायर साठी जायचं आहे. स्क्वेअर लेग अंपायर साठी विनंती असेल आपल्याला. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना गवळेवाडी विपक्ष भोसलेवाडी. एका बाजूने सुनील खोत्रे, एका बाजूने विश्वास दळवी, एका बाजूने नरेश गोपाळ तर एका बाजूने जयदीप भोसले आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. इथे मात्र अचूक टप्पा पाहायला मिळाला. टप्प्यावर नियंत्रण आणि फलंदाजाचा डॉट बॉलला आमंत्रण. चेंडू डॉट येतोय. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं संपवायचे आहेत. याची नोंद मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन. चेंडू मध्ये ताकद आहे, नजाकत आहे. 1 बाउन्स गॅदर करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट राहिलंय दोन्ही फलंदाजांमध्ये. या 3 धावेच्या मदतीने संघाच्या धावेचा श्री गणेशा होतोय. धावफलकावर धावा लागले 3 बिनबाद 3. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय आदरणीय नितीनजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. व्यवस्थापन कमिटीला विनंती करतो. आणि इथे मात्र काय करतंय, जयदीपची विकेट आली आहे. त्याच्या बॅट मधून मागच्या सामन्यामध्ये षटकार ठोकले होते, त्याला मात्र परतवण्यास यश प्राप्त झाले गवळेवाडी संघाला. जयदीप बॅक टू पवेलियन. या ठिकाणी सकाराम जोरे साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. किरणजी कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते मुख्य स्क्रीनवर आपण पाहताय. त्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते नितीनजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात विकास पाटील. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढला. इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय विकासचा खेळ. बॅक टू बॅक दुसरी विकेट आली. डीजे थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहायला मिळतो दिनेश. चला दिनेश थोडं स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल आपल्याला, वेळ खूप कमी आहे. आता मात्र विश्वास हॅट्रिक वर आहे. विश्वास इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिक चेंडू, एक विकेट येईल का, काय घडेल. इथे मात्र काय घडतंय, अपील केली गेली आणि इथे मात्र विकेट आले. विश्वासची हॅट्रिक पूर्ण झाली. लागोपाठ
सुरेंद्र आलेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. अलंकारपट चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव तर अर्जित केली गेले आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. आणि एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 4 या आकड्यावर. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? इथे मात्र थांबवलं गेलंय. एक धावे एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय. 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस फटका चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स गॅदर करतील विश्वास आहे तिथे. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. मोठी धावसंख्या उभा करणं गरजेचं आहे भोसलेवाडी संघाला, कारण तेवढाच मोठा मातब्बर संघ समोर आहे. गवळेवाडी संघ सुनील नक्कीच फॉर्म मध्ये आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वे सर्वा सन्माननीय आदरणीय राजू रणवरे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण देखील यायचं आहे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट लाभलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण देखील यायचं आहे. राजू रणवरे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मात्र चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 11 या आकड्यावर. पुढचा चेंडू नरेश गोपाल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू येतील, गॅदर करतील. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा फंबल. दरम्यान 2 धावे झाल्यात मुकंबल. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या आकड्यावर. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिलाय इनिंग मध्ये. या सामन्यामध्ये आतापर्यंत मोठे फटके खेळण्यापासून थोडं वंचित ठेवले दोन्ही फलंदाजांना. एक मोठा फटका 4 धावेंच्या स्वरूपात पाहायला मिळाला सुनील यांच्या माध्यमातून. इथे मात्र बॅट खोलावी लागेल, बॅट तळपावी लागेल. सुनील याला यावेळेस देखील फटका चांगला आहे, मात्र इलिव्हेशन नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. 2 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. त्याला थोडं स्पीड करायचं आहे गवळेवाडी संघ. विनंती असेल. 8 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. सतरा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढच्या सामन्यासाठी कॉल करतो श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव विपक्ष श्री निनाय स्पोर्ट्स बान. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये येणं अनिवार्य आहे. दोन्ही संघाला पहिला कॉल असेल. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आणि निनाय स्पोर्ट्स मान या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू जितो आलेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फटका चांगला आहे.
वन बाउन्स गॅदर करतायत. दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेच्या मध्ये धावफल जाऊन पोहोचते तब्बल 19 या आकड्यावर. पहिला चेंडूवर 2 धावा आलेत. जितेंद्र आहे गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डाव्या बाजूने राईटमध्ये विकेट. यावेळी देखील फटका चांगला आहे. नक्कीच एक धाव अचित केले. धावफलक पुढे सरकतोय 1 ने. 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच 10 मिनिटांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 2 मिनिटांमध्ये आपल्याला अजून 4 चेंडू फेकायचे आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. जितू मॅन फ्रॉम कबळेवाडी. यावेळेस देखील आप ट्रॅकर चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय. अचूक टप्पा पाहायला मिळाला. अचूक लेंथ देखील पाहायला मिळाली. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली. बॅकअप चांगला आहे आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. बावीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. यावेळी देखील आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर सुनील याचा मात्र प्रयत्न फसलाय. एक धाव तर अर्जित केली गेली आणि या ठिकाणी एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावर. 23 ऑन स्कोअरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स भोसलेवाडी संघ. इथे मात्र विकेट आले. धावपाच्या स्वरूपात विकेट अर्जित केली गेली. षटक संपतंय. या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावर. 24 धावांचं आव्हान ठेवलंय कवळेवाडी संघासमोर. चला भोसलेवाडी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. पुनश्च एकदा कॉल करतोय श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आणि श्री निनाय स्पोर्ट्स मान दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. चला मानसिंग पाटील आणि महेश पाटील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. मानसिंग पाटील आणि महेश पाटील. चला भोसलेवाडी संघ लागेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. भोसलेवाडी संघ चला भोसलेवाडी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आज सामने ही स्पर्धा खेळवली जाते. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. नक्कीच येत्या काही दिवसात शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग देखील आपल्या भेटीला येणार आहे. त्याचं देखील खेळाडूंनी विशेष सहकार्य करायचं आहे, सहभागी व्हायचं आहे आणि त्या प्रीमियर लीगचा आनंद लुटायचा आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 8 आणि 9 फेब्रुवारीला ही लीग संपन्न होणार आहे आणि भलं मोठं पारितोषिक या लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक बक्षिसं देखील पाहायला मिळतील. नक्कीच दिव्याची क्रीडा नगरी किंग मैदानावर ही स्पर्धा पार पडली जाईल येत्या 8 आणि 9 फेब्रुवारीला आणि या स्पर्धेचा आपण आनंद लुटायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दिनेश गोलंदाजी मार्कवर
आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न असफल ठरवलाय. नरेश आणि विश्वास ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहते. पहिला चेंडू येतो डॉट. सुरुवात चांगली झाली आहे. शेवट देखील गोड करावा लागेल भोसलेवाडी संघाला. पहिला चेंडू येतो डॉट. धावफलकावर 0. 24 धावांचा पाठलाग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गवळेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस काय करतय, दिशा चुकले, नो चेंडू घोषित केलाय. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. यावेळी सलंग काळपड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. डीप मध्ये खेळाडू आहेत जयदीप. गॅदर करतील, फेकी करतील, दरम्यान एक धाव अर्जित केली गेली. एकेरी धावेने संघाच्या धावेचा श्री गणेश होते. धाव फलकावर धाव लागली. नरेशच्या बॅट मधून एक धाव आले. नो फ्री हिटचा चेंडू होता, मात्र मोठा फटका खेळण्याची संधी होती, मात्र संधी हुकले. 2 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. यावेळेस काय करताय, काय बिघडतंय, फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स गॅदर केलाय. फेकी करतील, दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 4 या आकड्यावर. दोन्ही मातब्बर खेळाडू, दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. गोबळवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. विश्वास दळवी चांगली गोलंदाजी राहिली आजच्या या स्पर्धेमध्ये विश्वासाची. नरेशची देखील चांगली बॅटिंग राहिली आहे. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये विकास आहेत. पुन्हा एकदा नो बॉल घोषित केलाय. 4-5 हा नियम आहे आणि नियमाचं उल्लंघन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. कमबॅक केले गोलंदाज दिनेशाने. 2 चेंडू नो आपल्याला पाहायला मिळाले या षटकामध्ये. त्यानंतर देखील धावा मात्र इतक्या खर्च केले नाही. धावफलकावर धावा लागले 6. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, क्रिकेटचा क्लास दाखवलाय. 1 धाव अर्जित केली गेली. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेला. आता 24 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतात गवळेवाडी संघ. ब्लॉक अँड होल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट आले. विश्वासचा पाणीपत झालाय. विश्वास बॅक टू पॅव्हिलियन. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुनील सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहे. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र फुलटॉस वसूल करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू जातोय, होतोय फरार. सीमारेषे पार आलाय चौकार.
यावेळेस मात्र काय करतोय नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. वन बाउन्स गॅदर केलाय का इथे मात्र थोडंसं फंबल. दरम्यान 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच कोळगाव संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. मान संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. यावेळी देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावफलकावर धावा लागले तब्बल 19. अजूनही 5 धाबींची गरज आहे. ते मात्र धावबादची संधी होती. दरम्यान 1 धाव पूर्ण केले. 20 धावा धावफलकावर लागलेल्या. अजून 4 धावींची गरज आहे. त्याला थोडं स्पीडअप घ्या. गोलंदाज क्षेत्ररक्षण करणारी टीम. विकास गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 4 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावा अशी स्थिती या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली आहे खेळाडूंनी. इथे मात्र टिपलाय झेल. संपलाय. बॅटर नरेश बॅक टू पवेलियन. इझे मात्र गणेश वरेकर इनॅट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि 4 धावा अशी स्थिती गवळेवाडी संघाची आहे. ते मात्र काय करतंय. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. 5 चेंडू आणि 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गवळेवाडी संघ चेसिंग करताना शेवटचा आणि अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय विकास. यावेळेस काय करतंय. 1 2 3 4 5 आणि 5व्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय. चार चेंडू आणि 3 धावींची गरज आहे. कल्पेश लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विकासांच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच 11 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 1 मिनिटामध्ये आपल्याला 4 चेंडू फेकायचे आहेत. कोणताही वेळ खर्च करू नका. पुढचा चेंडू. 4 चेंडू 3 धावा. इथे मात्र काय करतंय. काय बिघडतंय. वाह क्या बात आहे. अचूक गोलंदाजी. सुंदर गोलंदाजीचा मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विकास यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विकेट आली. 3 चेंडूवर 3 विकेट.
आपल्याला पाहायला मिळतात विकासांच्या माध्यमातून. इथे मात्र गवळेवाडी संघ थोडा अडचणीत सापडलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. मॅच ऑन आहे, मॅच क्रुशियल होत चालली आहे. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. काय करतय, काय बिघडतंय, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. इथे मात्र चुकी घडले, ताळमेळ नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये. रनआउटच्या स्वरूपात चंद्रकांतला इथे माघारी परतवणं पाहायला मिळतं. इथं मात्र विचार विनिमय करावा लागेल. आता मात्र भोसलेवाडी संघ आपल्याला एक 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल, कारण 12.5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. आता मात्र काय घडतंय, 2 चेंडू 2 धावेंची गरज. नक्कीच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विकासांच्या माध्यमातून आतापर्यंत. इथे मात्र चुकी घडते. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि 2 धावा पूर्ण केल्यात. इथे मात्र सामना फिनिश होतोय, सामना जिंकलाय गवळेवाडी संघ. हार्ड लक बॅड लक. भोसलेवाडी संघ आपली देखील खेळी चांगली राहिली, आपण देखील चांगली फाईट केली.